एकेकाळी कट्टर विरोधक असलेले राणा दाम्पत्य आणि अडसूळ यांच्यामध्ये आज मनोमिलन झालं असून भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज अडसूळ यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। यावेळेला माजी आमदार अभिजित अडसूळ आणि त्यांच्या पत्नीने राणा दाम्पत्याचं स्वागत केले। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे, शिवाय राजकारणामध्ये कोणीही परमनंट मित्र किंवा शत्रू नसतो, अशी प्रतिक्रिया अडसूळ यांनी यावेळेला दिली आहे। ही प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राची आणि कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो। आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो। हे नक्कीच आमच्या घरी आले, आम्ही आमच्या जे आदरातिथ्य करायचं होतं ते आदरातिथ्य केलेलं आहे। आता काय पुढची भूमिका? नवनीत राणा भाजपच्या तुम्ही घटक पक्षामध्ये आहे, तुम्ही अजूनपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे। 400 पारचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते। आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत, परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून येईल। तर आम्ही सगळे घटक पक्ष एक असून मोदीजींच्या 400 पार या नाऱ्यावर आम्ही सर्व काम करणार आहोत, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे। जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी त्यांच्या घरी आम्ही आलो। आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एनडीएचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो। आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला, तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे 400 पार या नाऱ्यावर सगळेजण आम्ही काम करत आहे। आणि मला वाटतं ते श्री रामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला, श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं। आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्री राम भगवंताचं मंदिर झालं, राम भगवंत विराजमान झाले। त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधुमीने साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंदराव अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि 400 पारच्या नाऱ्यावर काम करू।